उमेदवारांना काम सुरू करण्याची सूचना दिली। तरीही आता महाविकास आघाडीमध्ये आपण असल्यामुळे आणि मीडियाच्या सोयीसाठी उद्या आम्ही यादी जाहीर करू। माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, शिवसेना पक्षप्रमुखांनी जवळजवळ सर्वच उमेदवार निश्चित केलेले आहेत। शिवसेनेचे, काँग्रेसने बरेचसे उमेदवार दिल्लीतून जाहीर केलेले आहेत। काल माननीय शरद पवार आणि जयंतराव पाटील हे मातोश्रीवर आले होते। त्यांच्याकडून असं समजलं किंवा समजतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही पूर्ण तयारी झालेली आहे आणि महाविकास आघाडी, आम्हाला असं वाटत नाही की काही एखाद्या जागेवरून मतभेद आहेत, संघर्ष आहे, तणाव आहे, असं चित्र अजिबात नाही। वंचितला नवीन प्रस्ताव देण्यात आला का? आणखी 5 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे। हो, वंचित बहुजन वंचित आघाडी हा आजही महाराष्ट्र विकास आघाडीतला महत्त्वाचा घटक पक्ष आहे, सन्माननीय घटक पक्ष आहे। माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्याशी आम्ही वारंवार संवाद साधतोय। तिन्ही पक्षाच्या लोकांनी त्यांच्याशी डायलॉग कायम ठेवलेला आहे। आघाडीमध्ये जागा वाटप करताना अनेकदा थोडंसं हे होतं, मागे पुढे होतं। आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला की आम्ही त्यांना 4 जागा देऊ शकतो, म्हणजे एकत्र देऊ शकतो, म्हणजे आपण लढू शकतो एकत्र। त्याच्यामध्ये अर्थात अकोला सुद्धा आहे, अकोला सुद्धा आहे आणि इतर 3 जागा आहेत। आता आमच्या असं लक्षात आलंय किंवा त्यांच्या बोलण्यातून की त्यांना 4 जागांचा प्रस्ताव मान्य नाही। तरीही आम्ही सगळे या मताचे आहोत की बाळासाहेब आंबेडकरांशी आम्ही पुन्हा सगळे मिळून चर्चा करू आणि निश्चित सकारात्मक मार्ग काढू। 5 जागा दिल्यानंतर सर बघा, आमची चर्चेची तयारी आहे, कारण वंचित आघाडी आमच्याबरोबर असावी आणि असायला पाहिजे ही भूमिका जशी आमची आहे तशी महाविकास आघाडीबरोबर आपण राहायला हवं ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा आहे। ते अजिबात त्या बाबतीमध्ये त्यांनी कोणताही संकोच ठेवलेला नाही चर्चा करताना। राजू शेट्टी म्हणतात की महाविकास आघाडीकडून आम्हाला पाठिंबा द्या। राजू शेट्टी म्हणतात महाविकास आघाडीने मला पाठिंबा द्यावा, मी महाविकास आघाडीत सामील होणार नाही, पाहू ना, त्यांची आमची चर्चा सुरू आहे। ती जागा जी आहे हातकणंगले, ही जागा शिवसेनेची आहे। तिकडे शिवसेनेचा उमेदवार 2019ला जिंकून आल्यामुळे ती जागा शिवसेनेच्या वाट्यात आहे। त्याच्यामुळे त्या जागेसंदर्भात काय करायचा हा निर्णय शिवसेना महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांशी चर्चा करून घेईल। आज सकाळी आता जयंतराव पाटील कोल्हापूरला आहेत। आज ते कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, सातारा अशा जागांचा आढावा घेत आहेत आणि त्याच्यानंतर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना त्या भागातली जास्त माहिती आहे, तिकडलं राजकारण ते जास्त जवळून ओळखतात। त्यानं उद्या किंवा परवा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू या सगळ्या विषयावर। आज शरद पवार जो निर्णय गए थे और भिवंडी को लेकर जो सहमति नहीं बन पा रही है, उस पर चर्चा की निकल रहा है। सहमति हो गई है। सांगली शिवसेना ही लड़ेगी, सांगली, आई रिपीट, शिवसेना ही लड़ेगी। और भिवंडी के बारे में मुझे लगता है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का दावा जो है भिवंडी के ऊपर, उसके ऊपर चर्चा लगभग खत्म हो चुकी है। तुम्ही उद्या यादी जाहीर करणार आहात तर प्रकाश आंबेडकरांशी तुम्ही कधी बोलणार? निरंतर बोलणं सुरू आहे आंबेडकरांशी। वंचित सोबत आंबेडकरांशी सतत चर्चा करावी असं ते व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याशी बोललं तर आम्हाला ऊर्जा मिळते। वंचित सोबत आलं नाही तर तुमचा प्लान बी तयार आहे का? प्लान नाही। बी नुसार तुमचा फॉर्म्युला कसा असेल एकूण सर्व? आम्ही कोणताही प्लान ए बी सी डी ठेवत नाही। तुम्ही आमच्याबरोबर यायला पाहिजे, आम्ही तुमच्याबरोबर राहू, हाच आमचा प्लान असतो।
महाराष्ट्रामध्ये आपल्याला एकत्र काम करायचं आहे, हाच प्लान ए आहे. या देशातली हुकुमशाही पूर्णपणे संपवायची हाच प्लान ए आहे. वंचित न आलेच 22-16-10चा फॉर्म्युला बरोबर आहे का? ते तुम्हाला आता प्रत्यक्ष उद्या किंवा परवा कळेल. फार काळ लपून राहत नाही त्या गोष्टी. महायुतीमध्ये भाजपच्या सर्व जागा जवळपास आता निश्चित होऊन जाहीर सुद्धा झालेल्या आहेत, पण घटक पक्षांच्या जागा अजून काही जाहीर होत नाही आहेत. बघा, गुलामांच्या तोंडावर तुकडे फेकले जातात. जे मांडलिक असतात, जे गुलाम असतात, जे आश्रित असतात, त्यांना मागण्याचा अधिकार आणि हक्क नसतो. त्यांच्या तोंडावर कायम तुकडे फेकले जातात. आमचं जागा वाटप आम्ही महाराष्ट्रातच करतो. कधी आम्ही मातोश्रीवर बसतो, कधी सिल्वर ओकला बसतो, कधी अन्य ठिकाणी बसतो. आमच्यात जे काय चाललंय ते या राज्यात आहे. आम्हाला उठसूट दिल्लीला जाऊन नेत्यांच्या लॉनवर रुमाल टाकून बसावं लागत नाही. बारामतीची जागा आता कोण लढणार की नाही सुनेत्रा पवार यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, कारण महादेव जानकर आता गळायला लागलेत असं ते म्हणतात. गळालाच लावतात. ते स्वतःहून कोणी जात नाही, ते गळाला लावतात आणि मग माणसं गाळ्यात जातात. महादेव जानकरांच्या बाबतीत मी बोलणार नाही, तो त्यांचा निर्णय आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे या विक्रमी मताधिक्याने जिंकून येतील याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. आम्ही सगळे तिन्ही पक्ष तिथे कामाला लागलेलो आहोत. मी स्वतः बारामती मतदारसंघात 3 जाहीर सभा माननीय पवार साहेबांबरोबर केल्या आहेत. वेळ पडली तर माननीय उद्धव ठाकरे साहेब सुद्धा बारामतीत जाऊन जाहीर सभा घेतील, कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. त्यामुळे सुनेत्रा पवार प्रचार करत नाही 2-3 दिवसापूर्वी. मी तुम्हाला एवढंच सांगतो, कोणी येऊ द्या बारामतीत, सुप्रियाताई सुळे आमच्या या प्रचंड मताधिक्यानं नेहमीपेक्षा जिंकून येतील हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे तिथे लढायला कोणी तयार नाही. त्याच्यामुळे असे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. ज्याला गळाला लावा, त्याला गळाला लावा आणि गाळात घाला. राऊतसाहेब, राष्ट्रीय पक्ष असलेला भाजप आणि काँग्रेस एका मागोमाग एक आपल्या उमेदवारांची घोषणा करते, पण 2019 नंतर महाराष्ट्रातलं जे राजकीय गणित बदललंय त्यात प्रादेशिक पक्षांची जागा जाहीर करण्याची किंवा उमेदवार जाहीर करण्याची कुठे अडचण होते? अजिबात नाही, अजिबात नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर जे स्वतःला प्रादेशिक पक्ष समजतात ते 2 पक्ष आहेत ना, गट. हा सगळ्याच राजकीय पक्षांची प्रादेशिक राजकीय शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल तर आमचे उमेदवार आमच्या मतदारसंघात कामाला लागलेलेच आहेत. अनेक ठिकाणी माननीय उद्धव साहेबांनी जाऊन उमेदवार त्या मतदारसंघात जाहीर केलेले आहेत आणि उद्या तुम्हाला यादी तुमच्या हातामध्ये येईल आमच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.